श्री स्वामी समर्थ. बघा का म्हणजे प्रत्येकानं आपल्या मनात कधी कधी हा प्रश्न पडत असतो किंवा येत असतो बघा, की नामस्मरण का करावे किंवा कशासाठी करावे आणि नामस्मरण केल्याने काय होतं. बघा, आपण एखाद्या म्हणजे नामस्मरण करणे म्हणजे आपल्या आवडत्या देवाचे किंवा आपल्या आवडत्या ईश्वराचे सतत आपल्या तोंडात नाव असणे, ह्याला नामस्मरण म्हणतात. आता नामस्मरण योग्य पद्धतीने केले तर त्याचे फळ लवकरात लवकर मिळते. आणि आपले एकदा जर आपण नाही ना ते आपल्या आवडत्या देवतेचे जर नाव सतत आपल्या मनातून येत असेल किंवा मनातून आपण घेत असेल तर अशीच आपल्याला सेवा आपल्याकडून घडून येते बघा. आणि अशी सेवा घडत असताना देव पण आपल्याला सहकार्य करतात, की आहे ना, ही सेवा देवच आपल्याकडनं करून घेतात बघा कधी कधी. त्याच्यामुळं की नाही, नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे. नामस्मरण केल्याने आपल्यातील म्हणजे संकट दूर होतात आणि आपल्या भोवती एक आवरण तयार होत असतं बघा, सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं बघा. त्याच्यासाठी आपल्याला बघा नामस्मरण करण्याची पद्धत आपण पहिल्यांदा बघू. तुमचे आवडता म्हणजे तुमचे आवडते देव निवडा. तुम्ही पहिल्यांदा त्या देवतेचा एक मंत्र निवडा. जर आपण आपल्या जीवनात गुरु केलं असेल तर गुरुमंत्र मिळतच असतो आपल्याला. गुरुमंत्राचा आपण जप करायचा असतो. आणि आपल्याला तर सगळ्यांनाच माहिती आहे स्वामींचा मंत्र, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आहे. आणि नंतर आपल्याला वेळ आणि स्थान ठरवायचं आहे. आपल्याला ब्रह्ममुहूर्ताचे वेळ ठरवायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावर वातावरण एकदम शांत असतं आणि एकदम प्रसन्नतेचं वातावरण असतं. त्यामुळे लवकरात लवकर उठून आपण सकाळी देवघरासमोर बसून आसनावर बसायचं आहे आणि आपल्याला मंत्रजप सुरू करायचा आहे. आणि बघा, आणि मंत्रजप करताना आपण शक्यतो माळेचा वापर करा तुम्ही बघा. तुळशीची असू द्या किंवा रुद्राक्षाची असू द्या, त्या माळेचा वापर करून आपण मंत्रजप करायचा आहे. मंत्रजप करण्यापूर्वी आपण 5 मिनटं एकदम मनाला शांत करायचं आहे आणि आपल्या डोक्यातील विचार बाजूला ठेवायचे आहेत. आणि आपल्या ज्या म्हणजे देवांची आपण जप करणार आहोत त्या देवतेची आपल्याला प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि नमस्कार करून माझ्याकडून ही सेवा तुम्हीच करून घ्या देवा, आणि मंत्रजपाला सुरुवात करायची आहे बघा. एकाग्रचित्तेने मन प्रसन्न ठेवून आणि सकारात्मक मनातून आपल्याला मंत्रजप सुरू करायचा आहे बघा. हा मंत्रजप सुरू करत असताना आपल्या शरीराच्या बाहेर एक वलय तयार होत असतं बघा. ते आहे सकारात्मक ऊर्जेचं वलय तयार होत असतं. त्याच्यामुळं आपल्याला मंत्रजप करत असताना आपल्याला मंत्राची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये म्हणजे शिरलेली असते आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामुळं सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आणि आता बघा, सकारात्मक ऊर्जेबरोबरच आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पण असते. त्याच्यामुळं मंत्र जप करत असताना आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जेचं वलय निर्माण होतं. त्याच्यामुळं आपले मन सकारात्मक ऊर्जेकडे ओढायला लागते आणि आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते बघा. आता आपल्याला अनेकांच्या जीवनात म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचण असते, काही ना काही आपल्याला इच्छा असतात ते पूर्ण करायचे असतात किंवा काही ना काही काम असतं, अडथळे येतात. खूप काही जीवनात प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही सुरूच असतं बघा. असं काय परिपूर्ण जीवन हे या जगात कुणाचंच नाही. कुणाकडं पैसा असतो तर शांती नसती, शांती असती तर पैसा नसतो. कुणाकडं काही इच्छा असती किंवा कुणाच्यात काही अडचणी असतात, खूप काही असतं जीवनात बघा. पण नामस्मरणाने इतकी ताकद येते बघा, की प्रत्येक परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे नामस्मरण ठरवतं बरं का. आणि तेवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे बघा. तुम्ही करून बघा नामस्मरण. खूप छान ताकद आहे नामस्मरणामध्ये बघा. आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी आपण कसं लढायचं आणि कसं सामोरं जायचं हे नामस्मरण ठरवतं बघा. आणि आपले स्वामी म्हणजे कसं प्रत्येक संकटातून मार्ग काढतात. परीक्षा बघतात, खूप परीक्षा बघतात, खूप म्हणजे खूप परीक्षा बघतात.
पण योग्य मार्ग तोच दाखवतात आणि आपल्यासाठी जे चांगले आहे ना तेच स्वामी देतात बघा. त्याच्यामुळं नामस्मरण खूप, आता नामस्मरण का करावं तर नामस्मरण आपल्याला बघा परिस्थितीशी तोंड द्यायला किंवा कुठल्याही संकटाशी तोंड द्यायला आपल्याला गरज असते ना गुरूंची. गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या जीवनात असेल ना कुठलंही संकट बघा असं पार होतं. त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरण करावंच लागतं. नामस्मरण केल्यानंतर ना गुरूंची कृपा आपल्यावर होत असते आणि गुरूंची कृपा झाली म्हणजे आपलं जीवन सुफल संपूर्ण झालं असं म्हणून समजा बघा. आणि आपल्याला एक म्हणजे ताकद मिळते. संकट कमी होत नाहीत, संकट ही येणारच जीवनात. सुख दुःख हे सर्व काही येणार जाणार, पण त्या संकटाशी आपल्याला लढण्याचं बळ नामस्मरण आणि स्वामी देतात बघा. त्याच्यामुळं नामस्मरण हे खूप गरजेचं आहे. आता सकाळ सकाळ नामस्मरण बघा, आता काही जणांना आपल्याला बिझी शेड्यूल असल्यामुळे नामस्मरण सकाळचं करायला जमत नाही किंवा काय, तुम्ही उठता बसता करू शकता, असं काही नाही. नामस्मरण करण्यासाठी अशी काही विशेष नियम दिलेले नाही आहेत, तुम्ही कुठंही कसंही करू शकता. आणि आता श्वासावर नामस्मरण करायचं बघा. श्वासावर आपला श्वास जसा चालतो तसं नामस्मरण करायचं आपण. ते एकदम उत्तम मानलेलं आहे बघा. श्वासावर आपल्याला नामस्मरण करायचं ते एकदम छान आहे बघा. नामस्मरण करत राहायचं, आपलं जेवढं होईल तेवढं करायचं आपलं बघा, पण मनापासून करायचं जेवढं होईल तेवढं बघा. आणि उठता बसता करा, तुम्ही काम करताना करा, कसंही करा, पण आपल्या तोंडात आपलं नामस्मरण हे झालंच पाहिजे. नामस्मरणाने आपल्या प्रारब्धातील जे काही दुःख येणार आहे किंवा जे काही म्हणजे हे पाप आपण गेले जन्म केले त्याचा नाश होत जातो बरं का. प्रारब्धात नाश होत जातो. आता बघा, नामस्मरण व अखंड नामस्मरण यात फरक आहे बरं का. आठवण येईल तेव्हा नाम घेणे म्हणजे नामस्मरण. जितक्या वेळेला देवाचे नाव आपल्या मनातून येईल तितक्या वेळेला आपल्या म्हणजे नामजप करणाऱ्याचे दोष कमी होत जातात बघा. आणि एक पाऊल आपलं प्रगतीकडे ओढलं जात असतं बघा. नामस्मरण करत करत आपण जर अखंड नामजपाकडे जसं आपण जाईल तसं आपला दोष कमी होऊ लागतो आणि आपण प्रगतीच्या पथावर चालू लागतो बघा. आता मानवी शरीरात 72,000 नाड्या आहेत. या नाड्या शुद्ध व्हायला वेळ लागतो बघा. एखादं झाड जर लावलं त्या झाडाला फळं लागायला उशीर लागतो की नाही सांगा तुम्ही. तसंच या शरीराचं पण आहे बघा. शरीराचे शुद्धीकरण करायला आणि आपल्या प्रारब्धातील दोष दूर करायला वेळ लागतो. त्याच्यामुळं नामस्मरण केल्याने हे सर्व काही दोष कमी करायला वेळ लागतो. आता त्यात बघा, आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत आणि त्यात इडा आणि पिंगळा या मुख्य नाड्या आहेत. या शुद्ध होत गेल्या की आध्यात्मिक अनुभव यायला सुरू होतात बघा. आणि अखंड नामजपाचे मानवी आध्यात्मिक उन्नती होत जाते बघा आपली, म्हणजे प्रगती होत जाते आपले आणि भविष्यात येणाऱ्या घटना आपल्याला किंवा दुःख टळण्यास मदत होत असते बघा अखंड नामस्मरणाने. आणि बघा, आपण जर नामस्मरण सतत करत राहू आणि सतत आपल्या अखंड नामस्मरण करत राहू तर आपण अमृत कुंभाजवळ आलेलं असतं बघा. आपल्याजवळ एक अमृत कुंभ जवळ असल्यासारखं वाटत असतं बघा. अमृत कुंभ म्हणजे कसं, संकट आले की म्हणजे संकट येणार नाही, जे येणार आहे संकट ते स्वामी टाळतात बघा संकट. आणि ज्याच्या म्हणजे हृदयातून अखंड नामस्मरण येत असतं ना बघा, ज्यांच्या हृदयातून अखंड नामस्मरण येत असतं ना त्यांच्या हृदयात, त्यांच्या शरीरात गुरूंचा वास होत असतो बघा. गुरूंचा वास होतो आणि गुरु आशीर्वाद देत असतात बघा. कुठलेही संकट असं येतं की असं अचानक जातं बघा. अखंड नामस्मरणात एवढी ताकद आहे आणि त्यामुळे अखंड नामस्मरण करणे खूप म्हणजे महत्त्वाचे आहे आणि आपल्याकडे होत जातं. आपण जर दररोज तेच करत झालं आपल्याकडनं पण तेच होत जातं.